माझी मालकीण सौ. विद्या देशमुख दुबईला फिरायला जाणार होती. त्यामुळे सकाळपासून माझी अवस्था चांगलीच बिकट झाली होती. त्या मला वारंवार सांगत होत्या, एकरा विकास बाळ, माझं सगळं घर तुझ्या हवाली आहे. मी तुझ्यावर जेवढा विश्वास ठेवू शकते तेवढा घरातल्या इतर कोणत्याही नोकरावर ठेवू शकत नाही. माझं नाव विकास आहे. पण मालकीण मला प्रेमाने साविक्या म्हणायच्या. मी वयाने 24 वर्षांचा होतो. गेली 8 वर्षे मी मालकीणच्या घरी काम करत होतो. त्यामुळे त्या माझ्यावर खूप विश्वास ठेवायच्या. दुसऱ्या कोणावरही त्या इतका विश्वास ठेवत नव्हत्या. त्या मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि जेव्हा त्या खरेदीसाठी बाहेर जायच्या तेव्हा मला नेहमी सोबत घेऊन जायच्या. एकदा मालकीण मला म्हणाल्या, 18 विकास बाळ, मी माझ्या मुलीला घरी सोडून जात आहे. तिची काळजी घे. तुला माहीत आहे ना, तिला झोपेत चालण्याची सवय आहे. मी मान डोलावली आणि म्हणालो, अख्र हो मालकीण, मला माहीत आहे. पण खरं तर मला काय माहीत होतं, ती तर तिच्या खोलीतच झोपायची. मालकीणची मुलगी अनुजा वयाने 14 वर्षांची होती, पण ती काहीशी विचित्र वागत. ती थोडीशी भाबडी आणि लाडकी होती, कारण ती मालकीणची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे त्यांनी तिला खूप लाडात वाढवलं होतं. ती अजूनही मुलांबरोबर खेळायची. मी म्हणालो, अकरा हो मालकीण, मी तिची पूर्ण काळजी घेईन. पण त्यानंतर मालकीणनी मला जी गोष्ट सांगितली ती ऐकून मी थक्कच झालो. त्या असं कसं बोलू शकतात? त्या म्हणाल्या, 19 विकास, रात्री तू अनुजाबरोबरच झोप, तिच्या खोलीतच राहा. हे ऐकून माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. माझं डोकं सुन्न झालं होतं. मी म्हणालो, 19 मी कसा काय छोट्या मालकीणच्या खोलीत झोपू शकेन? कृपया याचा विचार करा. ही तर पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे. पण त्या म्हणाल्या, 18 विकास बाळ, मला काही ऐकायचं नाही. मी जे सांगितलं तेच खरं. तू अनुजाच्या खोलीतच राहशील आणि तिथेच झोपशील. मालकीणचं हे बोलणं मला अजिबात आवडलं नव्हतं, पण मी त्यांना वारंवार नकारही देऊ शकत नव्हतो. तरीही मी मनात ठरवलं की मी अनुजाच्या खोलीत कधीच झोपणार नाही. माझी मालकीण सौ विद्या एक घटस्फोरित स्त्री होत्या, पण त्या खूप श्रीमंत होत्या. त्यांच्याकडे खूप जमिनी आणि प्रचंड संपत्ती होती, ज्यामुळे त्यांना भरपूर पैसा मिळायचा. त्यांचं घर खूप चांगल्या पद्धतीने चालायचं. त्यांना फक्त एकच मुलगी होती, अनुजा, जिला त्यांनी खूप लाडाने वाढवलं होतं. मी जेव्हा त्यांच्या घरी कामाला लागलो तेव्हा त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. त्यांनी मालकांना श्री सुहास देशमुख यांना हाताच्या तळव्यावर ठेवलं होतं. सुहास मालकांना मालकीणवर खूप प्रेम होतं. त्यांचं प्रेमविवाह झालं होतं. दोघंही खूप सुखी होते. अनुजाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी मालक आणि मालकीण यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले. मालकीण मालकांवर खूप संशय घ्यायच्या, त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागली. आणि त्याचं कारण ठरलं त्यांच्या घटस्फोटाचं. मालक गेल्यानंतर मालकीण वेड्यासारख्या गोष्टी बोलायच्या. कधी म्हणायच्या, 29 ते परत येतील, मला सोडून जाऊ शकत नाहीत. तेव्हा मी फक्त 15 वर्षांचा होतो. पण मालकीणची अवस्था पाहून मी रडायचो, कारण त्यांचं माझ्याशी वागणं सुरुवातीपासून खूप चांगलं होतं. त्या माझी खूप काळजी घ्यायच्या, त्यामुळे त्यांचं दुःख पाहून मला त्रास व्हायचा. अनुजा जन्मली तेव्हा मालकीण प्रचंड रडल्या, पण नंतर त्यांचं मन अनुजाकडे लागलं. मालकीणच्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केले की मालकांनी दुसरं लग्न करावं, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्या म्हणाल्या, 19 मला माझ्या पतीवर खूप प्रेम होतं आणि मी माझं सगळं आयुष्य त्यांच्याच नावावर घालवीन. मालकीणनी तसंच केलं. त्यांनी पूर्ण घर सांभाळलं. सगळ्या नोकरांना त्या पाहायच्या. 14 वर्षांचा काळ गेला. मालकीणचा सर्वात विश्वासू आणि निष्ठावान नोकर मी होतो. त्यांनी व्यवसायाची जबाबदारीही माझ्यावर सोपवली होती. मीही त्यांचा विश्वास कधी तोडला नाही. प्रत्येक पैशाचा हिशेब मी त्यांना द्यायचो. यावर्षी मालकीण दुबईला फिरायला जाणार होत्या. हे ऐकून अनुजाने हंगामा केला की ती एकटी इथे राहणार नाही, पण तिच्या अंतिम परीक्षा होत्या. त्यामुळे मालकीण म्हणाल्या, 19 मी तुझ्या अभ्यासाचं नुकसान होऊ देणार नाही. पुढच्या वेळी तू माझ्याबरोबर ये. खूप कष्टाने ती मानली. पण मालकीण मला जे काही सांगत होत्या ते मला योग्य वाटत नव्हतं. शेवटी मालकीण मला सगळं समजावून सांगून निघून गेल्या. त्या गेल्यावर मी सोफ्यावर बसलो आणि सुटकेचा मोठा उसासा टाकला. मी स्वयंपाक्याला बोलावलं आणि माझ्यासाठी उत्तम चहा बनवायला सांगितला. मालकीण असताना मी कधी सोफ्यावर बसलो नव्हतो, पण त्या गेल्यावर मी राजासारखा सोफ्यावर त्यांच्या असताना मी नेहमी मालक नोकराचा मान राखायचो. पण आता मला वाटलं, मालकीण गेल्या आहेत तर काही दिवस मी ऐश करेन. मी मोकळा श्वास घेतला आणि दोन्ही पाय समोरच्या काचेवर टाकून बसलो. रिमोट हातात घेऊन टीव्ही लावला आणि चित्रपट पाहू लागलो. मी चॅनेल शोधत असतानाच खोलीचा दरवाजा उघडला आणि अनुजा टीव्ही लाऊंजमध्ये आली. माझ्या बसण्याचा अवतार पाहून ती कपाळावर आठ्या घालून म्हणाली, 19 विकास, तुझी तक्रार मी आई आज करणार आहे की तू त्यांच्या मौल्यवान टेबलावर पाय पसरून बसला होतास. हे ऐकताच मी घाबरून उठलो आणि सरळ बसलो. मी म्हणालो, 19 छोट्या मालकीण, कृपया मालकीणकडे
माझी तक्रार करू नको. मी तात्काळ टीव्ही बंद केला आणि रिमोट बाजूला ठेवला. अनुजा कपाळावर आठ्या घालून सोफ्यावर बसली, रिमोट हातात घेतला आणि म्हणाली, इक्राशाई घरी नाहीत म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे स्वतःला मालक समजावं. मी तुम्हाला डोक्यावर चढू देणार नाही. मी या घराची मालकीण आहे, त्यामुळे मी जे सांगेन तेच तुम्ही कराल. मी हात छातीवर ठेवून मान खाली घातली आणि म्हणालो, एक्शो छोट्या मालकीण, तुम्ही जे सांगाल तसंच. 19 मला आतून तिच्यावर खूप राग आला, कारण मालकीणच्या मुलीशी माझी कधीच एक मिनिटही पटली नव्हती. ती नेहमी बचकाना कृत्ये करायची आणि तिच्या त्या कृत्यांनी मी कंटाळलो होतो. ती मला बाजाराचे 4-4 फेरे घालायला लावायची, वारंवार सामान मागवायची, कधी म्हणायची हे ठीक नाही, ते ठीक नाही, आणि असं करून ती माझा सगळा वेळ वाया घालवायची. ती दुसऱ्या ड्रायव्हर किंवा नोकराकडून काम करवायची नाही, सगळी कामं मलाच सांगायची. मालकीणही तिला काही बोलायच्या नाहीत, कारण ती त्यांची लाडकी होती. त्या मलाच म्हणायच्या, सक्राजा विकास, छोट्या मालकीण जे सांगते ते कर. स्वयंपाकी चहाचा कप घेऊन आला तेव्हा तो मला पाहून हसला आणि माझी चेष्टा करू लागला. तो म्हणाला, आता कुठे आलास तुझ्या जागेवर? मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. स्वयंपाक्याने चहाचा काप टेबलावर ठेवला. जो चहा मी पिणार होतो तो अनुजा मजेत पिऊ लागली. दिवसभर मी इकडे तिकडच्या कामात गर्क होतो. रात्री मी माझ्या खोलीत जायला निघालो तेव्हा छोटी मालकीण अनुजा मला म्हणाली, 19 विकास, कुठे चाललास? तुला आठवतंय का आईने काय सांगितलं? तू माझ्या खोलीत झोपायचंय. हे ऐकताच मालकीणचं बोलणं आठवलं. मी नाराजीनं अनुजाकडे मी म्हणालो, अख्रा छोट्या मालकीण, माझ्या खोलीशिवाय मला कुठे झोप लागत नाही. घरात इतर नोकरही आहेत, तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर झोपायला सांगा. पण ती म्हणाली, बट्टासाईने सांगितलं होतं की तूच माझ्याबरोबर झोपायचं, म्हणजे तूच झोपायचं. चल शहाणपणाने माझ्या खोलीत ये आणि गालिच्यावर झोप. मी खोलीत गेलो, पण मला खूप अस्वस्थ वाटत होतं. अनुजा तिच्या पलंगावर झोपली. तिने दिवा बंद केला. खोलीत अंधार होता. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती जरी फक्त 14 वर्षांची होती तरी मी 14 वर्षांचा नव्हतो. मालकीणच्या डोक्यात काय होतं कोण जाणे, की त्यांनी मला त्यांच्या मुलीच्या खोलीत झोपायला सांगितलं. त्यांनी एखादी नोकराणी अनुजाबरोबर ठेवायला हवी होती. असा वेळ जात होता तेव्हा माझी नजर पलंगावर झोपलेल्या अनुजावर पडली. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच माझी नजर तिथेच स्थिर झाली. ती झोपेत खूप निरागस दिसत होती, अगदी छोट्या परीप्रमाणे. मी तात्काळ नजर फिरवली आणि डोळे जोरात बंद केले. शैतान माझ्यावर हावी होण्याआधी मी झोपायचा प्रयत्न केला. कधीतरी मला झोप लागली. सकाळी घड्याळाचा तीव्र आवाजाने माझी झोपमोड झाली. मी उठून बसलो तेव्हा पाहिलं की अनुजा अजून झोपेत होती आणि तिचा अलार्म बंद कर. समोरच्या घड्याळाकडे पाहिलं तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. मी तात्काळ तिच्या खोलीतून बाहेर पडलो. तिला शाळेत जायचं होतं आणि आज तिची परीक्षा होती. मालकीणनी सांगितलं होतं की अनुजाला ड्रायव्हरबरोबर एकटं सोडू नको. त्यामुळे अनुजा तयार होऊन खोलीतून बाहेर आली तेव्हा मी ड्रायव्हरबरोबर तिला शाळेत सोडायला गेलो. त्यानंतर मी जमिनीचा हिशेब पाहू लागलो. किती गहू आला, किती दळलं, काय झालं काय नाही हे सगळं माझ्या जबाबदारीचं होतं. या कामात मी इतका गुंतलो की मला विसरलंच की मला अनुजाला शाळेतून परत घ्यायला जायचंय. जोपर्यंत मी गेलो नाही तोपर्यंत ड्रायव्हरही तिला घ्यायला जाणार नव्हता, कारण हा मालकीणचा आदेश होता. मी कामात इतका मग्न होतो की मला याचा विसर पडला. अनुजाची शाळा दुपारी 12 वाजता सुटायची आणि मला 1:30 वाजले तरी लक्षात आलं नाही. तेवढ्यात माझ्या फोनवर बेल वाजली. नंबर पाहिला तर मालकीणचा होता. मी बिनधास्त फोन उचलला तेव्हा त्या माझ्यावर भडकल्या. त्या म्हणाल्या, एकरूम मला अनुजाचा फोन आला. ती अजून शाळेत आहे. तू तिला घ्यायला का गेला नाहीस? हे ऐकताच माझं डोकं फिरलं. मी पूर्णपणे विसरलो होतो. मी म्हणालो, एकरा मालकीण, मी जमिनीचा हिशेब करत होतो. त्या म्हणाल्या, एकरा जा, तिला घेऊन ये. मी सगळे हिशेब बंद केले आणि घराबाहेर पडलो. समोर ड्रायव्हर दिसला तेव्हा मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. मी म्हणालो, 19 तुम्हाला सांगू शकला नसतास की छोट्या मालकीणची सुट्टी झालीये? तो म्हणाला, 19 मी का सांगू? मालकीणनी सगळे नोकर तुझ्या जबाबदारीवर सोडले आहेत. या सगळ्याची काळजी घेणं तुझं काम आहे. ड्रायव्हरचं बोलणं ऐकून मी हादरलो. मालकीण गेल्या आणि सगळे नोकर डोक्यावर चढले, नाहीतर त्यांच्यासमोर तर मान खाली घालून उभे राहायचे. मी तात्काळ ड्रायव्हरबरोबर गाडीत बसलो आणि शाळेत पोहोचलो तेव्हा शाळा पूर्ण रिकामी झाली होती. फक्त अनुजा एकटीच शाळेत होती. ती रागाने लालबुंद होऊन गाडीत बसली. घरी पोहोचेपर्यंत ती आम्हाला सतत बोलत होती. ती म्हणाली, एकरास आईला येऊ दे, तुझी खैर नाही. यात माझी चूक होती, त्यामुळे मग शांतपणे तिचं सगळं ऐकत होतो. घरी पोचलो तेव्हा स्वयंपाक्याने जेवण बनवलं नव्हतं. नोकराणीनेही घराची नीट साफसफाई केली नव्हती. सगळे आपापसात गप्पा मारण्यात मग्न होते. हे पाहून माझं डोकं चक्रावलं. मालकीणशिवाय तर सगळं घर उलटं पडलं. मी त्यांना काही बोललो तर सगळे म्हणायचे, एकळू तूही आमच्यासारखाच नोकर आहेस.
जास्त डोक्यावर चढू नको. मालकीणशिवाय मी पूर्णपणे वैतागलो होतो. मी नोकराणीला नीट साफसफाई करायला सांगितलं आणि माझ्या देखरेखीखाली पूर्ण घर स्वच्छ करवलं. रात्री मी खूप थकलो होतो. अनुजाच्या खोलीत गेलो तेव्हा ती मोठ्या आवाजात शाळेचा अभ्यास करत होती. मी टीव्ही लाऊंजमधल्या सोफ्यावर जाऊन झोपलो, कारण दिवसभराच्या कामाने मी थकलो होतो. रात्री मला जाणवलं की लाऊंजमध्ये कोणीतरी आहे. कोणाच्या तरी पावलांचा हलका आवाज मला ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिलं तेव्हा असं वाटलं की कोणीतरी अनुजाच्या खोलीबाहेर उभं आहे आणि खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करत आहे. मी मोठ्या आवाजात म्हणालो, 19 कोण आहे? तेव्हा कोणीतरी स्वयंपाकखान्याकडे पळाला. मी तात्काळ उठलो आणि स्वयंपाकखान्याकडे धावलो. पण तोपर्यंत स्वयंपाकखाना रिकामा होता. मी लाईट लावली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. स्वयंपाकखान्याचा एक दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडत होता. तो पाहिलं तर त्याची कडी उघडी होती. मी तिथून बाहेर गेलो, पण बाहेर पूर्ण शांत. मी स्वयंपाकखान्याचा दरवाजा आतून लावला आणि परत टीव्ही लाऊंजमध्ये येऊन झोपलो. मी विचार करू लागलो की रात्रीच्या वेळी कोण आलं असेल. मला काय सुचलं, कोणास ठाऊक. मी अनुजाच्या खोलीत गेलो. ती तिच्या पलंगावर झोपली होती. मी खाली गालिच्यावर झोपलो. रात्री कुत्र्यांच्या भुण्याचा आवाज आला तेव्हा अनुजा घाबरली आणि माझा हात धरून म्हणाली, 19 आई, ही कुत्री मला खाऊन टाकतील. आई, माझा हात धर. ती झोपेत पलंगावर हात मारत होती. कदाचित ती मालकीणचा हात शोधत होती. मला कळेना की अशा वेळी मी काय करावं. शेवटी मी जमिनीवरून उठलो आणि माझा हात तिच्या हातात दिला. माझा हात धरून ती पुन्हा गाढ झोपली. मी बराच वेळ तिथे उभा राहिलो. ती गाढ झोपेपर्यंत वाट पाहिली आणि मग हळूच माझा हात सोडवला. पुन्हा गालिच्यावर जाऊन झोपलो. त्यानंतर मी अनुजाच्या खोलीतच झोपायला लागलो. एकदा स्वयंपाक्याने दुधाची थंडाई बनवली आणि मग म्हणाला, 19, तूही पी, छान झोप येईल. मी ती थंडाई प्याली आणि रात्री अनुजाच्या खोलीत गेलो. त्या रात्री मला खरंच गाढ झोप लागली. जेव्हा मी झोपलो तेव्हा थेट सकाळी डोळे उघडले. पाहिलं तर पलंग रिकामा होता. सकाळचे 6 वाजले होते. अनुजा अजून उठली नव्हती आणि तसंही आज रविवार होता. मी खोलीबाहेर आलो, पण अनुजा कुठेच दिसली नाही. मी पूर्ण घर पालथं घातलं, पण ती कुठेच नव्हती. माझं हृदय घाबरलं. मी सगळ्या नोकरांना हाक मारून उठवलं. सगळे तिला शोधायला लागले, पण ती घरात कुठेच नव्हती. माझी तर कापून रक्त निघणार नाही अशी अवस्था झाली. माझा चेहरा पांढरा पडला होता. मालकीणनी तिला माझ्या जबाबदारीवर सोडली होती. मी रात्री कसा गाढ झोपलो. मी सगळ्या नोकरांशी बोललो तेव्हा कळलं की स्वयंपाकी ही घरातून गायब आहे. मला आठवलं की काही दिवसांपूर्वी मी एका माणसाला अनुजाच्या खोलीबाहेर पाहिलं होतं आणि तो स्वयंपाकखान्याकडे पळाला होता. कदाचित तो स्वयंपाकीच होता. मी तात्काळ मालकीणना फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. मी स्वयंपाक्याचा पत्ता जाणतो हेही सांगितलं. मालकीण म्हणाल्या, अग्राल, तू स्वयंपाक्याच्या घरी जा, त्याचा पाठलाग कर. मी पोलिसांना फोन करते. मी धावत स्वयंपाक्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या बायको मुलांनी सांगितलं की तो घरी आलाच नाही. मग मोहल्ल्यातील लोकांकडून कळलं की सकाळी स्वयंपाकी अनुजाचं तोंड दाबून तिला गाडीत घेऊन कुठेतरी गेला. तोपर्यंत पोलिसही आमच्या घरी. बंगल्याबाहेरच्या कमेऱ्याच्या मदतीने आम्हाला गाडीचा नंबर मिळाला. कमेऱ्यात स्पष्ट दिसत होतं की स्वयंपाकी अनुजाचं तोंड दाबून तिला जबरदस्तीने गाडीत बसवत होता. मी पोलिसांबरोबर होतो. आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो तेव्हा ती गाडी एका सुनसान जागी उभी होती. मला आठवलं की एकदा स्वयंपाकी मला अशाच ठिकाणी घेऊन गेला होता जिथे त्याचे काही मित्र राहत होते. मी त्या दिशेने धावलो. पोलीस मागे येत होते, पण मी त्या घरात आधीच पोचलो. मी दरवाजाला जोरदार लाथ मारली तेव्हा दरवाजा उघडला. समोर स्वयंपाकी आणि त्याचे 2 मित्र होते. त्यांनी अनुजाला दोरीने बांधून खुर्चीवर बसवलं होतं. ती खूप रडत होती. हे पाहून माझं रक्त खवळलं. मी एकही क्षण न दवडता त्या तिघांना मारायला सुरुवात केली. तोपर्यंत पोलीस तिथे पोचले आणि त्यांना पकडून थेट पोलीस स्टेशनला नेलं. अनुजा रडत माझ्याबरोबर चिकटली. ती खूप घाबरली होती. मी तिला म्हणालो, 19, तू काळजी करू नको. जोपर्यंत मी जिवंत आहे कोणीही तुला इजा करू शकणार नाही. काही दिवसांनी मालकीण परत आल्या. मी त्यांना सगळं सांगितलं आणि म्हणालो, 19 मालकीण, जर मला जरा जास्त वेळ मिळाला असता तर मी तुमची सगळी संपत्ती मागितली असती. पण मी अनुजाला नेहमी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानतो. जोपर्यंत मी जिवंत आहे तुम्ही निश्चिंत राहा. कोणीही तुमच्याकडे किंवा तुमच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहणार नाही. हे ऐकून मालकीण खूप खुश झाल्या. त्यांनी मला खूप मोठं बक्षीस दिलं आणि सगळ्या नोकरांना सांगितलं, 19 पासून तुम्ही सगळे विकासला जबाब द्याल. तो तुम्हाला आदेश देईल आणि तुम्ही त्याचं ऐकाल. यासह माझी प्रगती झाली आणि ही सगळे आनंदाने राहू लागलो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही आमची गोष्ट कशी वाटली? आशा आहे की तुम्हाला गोष्ट नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
अशा आणखी गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू येत्या काही चांगल्या गोष्टींसह. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. धन्यवाद.